आजचा कार्यक्रम हा खरं म्हणजे कृतज्ञता मी व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे. तुम्ही जे 4 पिढ्यांनी बार्शीतल्या मला मार्गदर्शन केलं, मला साथ दिली, माझं कोडकौतुक केलं, मला निवडून दिलं, मला पाडलं, अशा सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. पायरी चढताना चुकला माणूस की घसरतो, पडतो. तसं मी कुठेतरी चुकलो म्हणून 2दा मला पाडलं हेही मी मान्य केलेलं आहे. चूक सुधारल्यानंतर परत एकदा पाठीवर शाबासकीची थाप याच बार्शी तालुक्यातल्या जनतेने दिली. त्याच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आभार हा फार छोटा शब्द आहे, खरं कृतज्ञता हाच शब्द या निमित्तानं योग्य राहील, ती मी या निमित्ताने व्यक्त करतो. खूप वर्ष अनेकांनी मला आज काही ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, साथ दिली, माझ्या बरोबरी चांगल्या वाईट प्रसंगात राहिले, ती खूप मंडळी आज आपल्यात नाही आहेत, हयात नाही आहेत. त्यांची सुद्धा आठवण आज या 75 निमित्त मला आल्याशिवाय राहत नाही. अनेक सहकारी, अनेक नेते ज्यांनी मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत केली, त्यांच्याही प्रति आज त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. आणि जे संस्कार कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचारांचे माझ्यावर आणि माझ्या पिढीवर झाले, ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम मी मनापासून केलेलं आहे. आणि त्याच्यात खूप मोठं चांगलं यश पण आलेलं आहे. मुळात आपला तालुका, हे शहर हे अतिशय पूर्वीपासूनच विचारी लोकांचं गाव, विचारी लोकांचा तालुका अशी बार्शीची पूर्वीपासूनची ओळख आहे. ब्रिटिश काळात सुद्धा याला बार्शी टाऊन असं नाव होतं. म्हणजे कोणी टिंगलटावाळीमध्ये म्हणले असतील की बाबा मोठं खेडेगाव आहे, पण ब्रिटिशांनी त्याला टाऊन म्हणलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून आपल्या तालुका, आपलं गाव याचा नेहमीच पुढं कसं चांगलं जाईल, पुढं कसा जाईल याचाच विचार करून प्रत्येकाने आपण पावलं टाकलेली आहेत, पुढच्याही काळात टाकायचे आहेत. आज मला ज्यांनी या म्हणजे अनेक निवडणुकात अनेकांनी मला मदत केलेली आहे. आणि त्यांचे माझे जरी कुठं मतभेद झाले तरी कुठली टोकाची भूमिका मी कधी कुठल्या बाबतीत घेतलेली नाही आणि घ्यायची नसते. हे संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचे असल्यामुळेच महाराष्ट्रानं त्यावेळेसपासून आणि या तालुक्याने वेगवेगळे टप्पे प्रगतीचे गाठलेले आहेत आणि आपण सगळे त्याचे सहकारी साथीदार आहोत. पुढच्याही काळात आपल्याला याच पद्धतीनं आपला तालुका, आपलं शहर हे कसं पुढं चांगली वाटचाल करेल
याच्यासाठी दक्ष राहण्याची, जागृत राहण्याची, डोळ्यात तेल घालून दक्ष राहण्याची भूमिका आपल्या सर्वांना ही घ्यावी लागणार आहे. आणि मला विश्वास आहे की तुम्ही ते घेतल्याशिवाय सगळेजण राहणार नाही. खरं म्हणजे आमदाराचं काम काय असतं, तर जे चांगले काम करत असतात त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करणं हा खरं लोकप्रतिनिधीचं काम असतं. वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक लोक काम करतात. कोणी अर्थकारणात असतील, कोणी समाजकारणात असतील, कोणी धर्मकारणात असतील, कोणी शिक्षण क्षेत्रात असतील, अनेक क्षेत्र आहेत. आणि त्या क्षेत्रामध्ये जे जे लोक चांगलं काम करतायत त्यांना अजून चांगलं काम त्यांच्या हातून घडावं म्हणून सहकार्य करणे, त्यांच्या कामातल्या अडचणी दूर करणे, अडथळे दूर करणे हे खरं लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि मी ते मनापासून 1985 सालापासून आज तागायत करत आलेलो आहे आणि इथनं पुढेही हे काम मी करत राहणार आहे. आजचा चांगला दिवस आहे की सगळ्या वेगवेगळ्या आपल्या धर्मगुरूंनी मला गोड दिवस म्हणून केक खाऊ घातलेला आहे, आशीर्वाद दिलाय. त्यामुळं आज काही कटू बोलावं असं काही उचित होणार नाही, बोलू पण नाही. त्याच्यामुळं आजचा दिवस गोड व्हावा असं जे म्हणतो. बरेच जण म्हणजे शेवटचा दिन गोड व्हावा, पण आपला शेवटचा दिन नाही, आपली सुरुवात गोड व्हावी या दृष्टीनं सगळ्या गुरुवर्यांनी आपल्याला मला दिले आशीर्वाद, म्हणजे सगळ्यांनाच आशीर्वाद दिलेत. आज मगाची आठवण झाली, किरण सर तुम्ही उशिरा आला, पण तुम्ही मला सांगितलं की सगळ्या पदयात्रेत आमच्या आबाजी आजारी असताना सुद्धा, म्हणजे आजारातनं बरे झाले, पण थोडस आजाराचं लक्षण असताना सुद्धा एखाद्या 18 वर्षाच्या तरुण माणसाने काय फिरावं एवढं एक सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून मी त्यांचं आज नाव घेतोय आणि त्यांना इथं बोलवतोय. मी प्रत्येकाचा सत्कार वैयक्तिक करू शकत नाही, पण सामूहिक सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून आबाजीचा सत्कार करावा असं मला या ठिकाणी वाटतं. तो सगळा सत्कार आपल्या सर्वांचा, जे जे झटले झोंबले, कुठलीही पर्वा न केली आणि सगळ्यांनी मिळून ही माझी निवडणूक, स्वतःची निवडणूक आहे, मी स्वतः उमेदवार आहे असं समजून जे जे काम केले त्या सगळ्याचे प्रतिनिधी म्हणून आज मी आबाजीचा या ठिकाणी सन्मान करत आहे. शेवटी आडनाव सुद्धा पवारच आहे. त्याचबरोबर सगळ्या भगिनींनी सुद्धा एवढ्या मोठ्या पदयात्रा आज या ठिकाणी त्यातल्या काही जणी उपस्थित आहे. शिवपुरेताई आहे, उज्ज्वला आहे, आरगडेताई आहेत, हिंगरेताई आहेत. काही जणांची अडचण असल्यामुळे मी नावं घेत नाही, कारण मला ते माहिती आहे. किंवा पण इतकं मनापासून आमचे ते छोटी उषाताई कुठे गेली का, आहे का? हा, त्या उषाताई, मीनाताई, म्हणजे सगळ्या ह्या बहिणी, लेकी, सुना म्हणण्यापेक्षा लेकीच असतात. त्या सगळ्यांनी मनापासून एवढ्या मोठ्या पदयात्रा केल्या, घरोघरी गेले. तरुण सहकार्यांनी सुद्धा एवढ्या पदयात्रा केल्या. कशाची पर्वा न करता
घरचे तुकडे खाऊन माझा प्रचार केलेला. मला 24च्या आधी 85 सालच आठवलं. मी त्यावेळेस पहिली निवडणूक लढवत होतो आणि त्या निवडणुकीच्या वेळेस आपलं नायकवाडी प्लॉट, तिथं आम्ही 10-15 जण, प्रत्येक घर लांब लांब होते त्यावेळेस, असं चिटकून काही वाढलेली नव्हती बारिश. तर तिथं जात प्रत्येक घरी, आणि आमचे गुरुवर्य त्यावेळेस रंगलालजी तोष्णीवाल आणि खंडेलवाल भाऊ त्यांनी सांगितलं होतं की घरात एखादी भगिनी दिसली की तिच्या पाया पडायचं, हे मात्र तू पथ्य पाळ. विनोद झाला. मी दर्शन घेत होतो आणि एक पदर असा पुढं असलेली भगिनी आली आणि मी असं पाया पडायला लागल्यावर तिने एकदम सांगितलं, सोपल माझ्या कशाला पाया पडतो, आपण एका वर्गात होतो. मग मला लक्षात आलं, चेहरा बघितला, कारण पहिल्यांदा चेहरा बघायच्या आधी पाय बघायचं आणि डोकं ठेवायचं. चेहऱ्याकडे बघायचं कामच नव्हतं. आणि तसंच मी मगाशी नायकवाडी प्लॉटचं उदाहरण सांगत असताना आपल्या निमसग्यावर त्यावेळेस आपल्या बाबांचा मुक्काम होता, वली बाबांचा, तिथं होते आवाटीची. आणि आम्ही असं फिरून फिरून थांबल्यावर आमच्यापैकी मला वाटतं त्यावेळेस आप्पा झांबरे एक होते बरोबर माझ्या, त्याच्यानंतर भाऊ मामाचे थोरला भाऊ, थोरले बंधू होते ते, असे आम्ही 10-15 जण तिथं फिरत फिरत त्या सगळ्या, कंटाळा आल्यावर मग कुणीतरी भेळीचा मोठा पुडका घेऊन यायचं आणि निमसग्यावर बसून आम्ही, त्या लिंबाचं झाड होतं एक, त्याच्या खाली बसून भेळ खायचं आणि वली बाबा आम्हाला पाणी आणून द्यायचे. तो प्रसाद म्हणून आम्ही सगळे ते पाणी घ्यायचं. तिथून ज्या निवडणुका एक एक बघितल्या त्यावेळेस सायकल फेरी असायची. सायकल शिवाय दुसरं मोठं वाहन काही फारसं, मोटरसायकल फेरी आता असते तसं नाही, सायकलवर फेरी असायची. आता डिजिटल वगैरे आलं, त्यावेळेस फक्त आधी म्युन्सिपाल्टीच्या मुताऱ्या आधी रंगवायच्या भिंती बाहेरच्या, त्या जो आधी बुक करेल त्याचा प्रचार चांगला. तिथून केवढंच स्थित्यंतर झालं. सभा व्हायच्या भगवंत मैदानावर, मोठमोठ्या सभा, लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका. या बार्शी देशातले अतिशय उत्कृष्ट वक्ते भगवंत मैदानावर त्यांचे विचार मांडून गेलेले आहेत. अगदी यशवंतरावजी चव्हाणापासून भाई SM जोशी असोत की जॉर्ज फर्नांडिस असोत, अनेक वेगवेगळ्या पक्षातले ज्ञानी माणसं, विचारी माणसं यांनी या बार्शीत सभा गाजवलेल्या आहेत. आणि त्यावेळेसही बार्शी शहर आणि तालुका हे सभा ऐकणाऱ्यांचा तालुका आहे, गाव आहे, ही ख्याती महाराष्ट्रात होती. त्यामुळं बोलणाऱ्यालाही खूप उत्साह यायचा आणि ऐकणाऱ्याला चांगलं ऐकायला मिळायचं. आता हे वातावरण हळूहळू 85, 90, 95, 99, 4, 9, 14, 24 एवढा फरक. तसं तर मी निवडणुकाच्या प्रक्रियेत 1978 पासून आहे.
किसनराव देशमुख त्यावेळेस विधानसभेचे उमेदवार होते. मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो जिल्ह्याचा आणि त्यांचा निवडणूक प्रचार प्रमुख. माझ्या स्वतःच्या 9 निवडणुका आणि किसनराव बाबाची एक आणि बारबोले अण्णांची एक, अशा 11 निवडणुका मी सक्रियपणे लढवलेल्या आहेत, उमेदवार म्हणून, कार्यकर्ता म्हणून. आणि एक वेगळा अनुभव त्याच्यातनं आलेला असल्यामुळं मी एक इथनं पुढच्या काळामध्ये जी काम करणारे आहेत त्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका निश्चितपणानं माझ्याकडून राहील, एवढंच अभिवचन या निमित्ताने देतो. जास्त बोलत नाही, कारण सांगितलेलंच आहे की आजचा दिवस हा खरं एक चांगला दिवस, कौतुकाचा दिवस. खास कौतुक करण्यासाठी स्वतः सोलापूरवरनं इथं आले. एक उत्कृष्ट निवेदक म्हणून तिचं खूप चांगलं काम आहे, तिचंही मनापासून आभार मानतो. आपण सर्वजण खरं म्हणजे आधी प्लॅनिंग होतं आपल्या जुना गांधी पुतळ्यापासून आपण जशी तिथं नेहमी सभा होतात तशी घ्यायची, पण 2 दिवस थंडीचा कडाका एवढा आहे की लोकांना त्रास व्हावा आपल्या कौतुकासाठी असं मला वाटलं नाही. आणि म्हणून सांगितलं, जसं निवडणुकीमध्ये लोकांचा त्रास होऊ नये आणि बार्शीचं शांततामय वातावरण बिघडू नये म्हणून रॅली मी कॅन्सल केली. तसंच हाही थंडीचा त्रास होऊ नये म्हणून मी या तिथला कार्यक्रम आपण हॉलमध्ये घेऊ, पण तरी सुद्धा मला माहिती आहे की जागा न पुरल्यामुळे अनेक माझे सहकारी, माझे हितचिंतक, माझे नागरिक, माझे मतदार जे बाहेर आहे त्यांचं मनापासून मी कौतुक करतो, त्यांचं मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.